मंडळी, आज मी बनवलेला आहे कांदा पोहे आणि दडपे पोहे, त्यातला मधला प्रकार. काय प्रकार आहे हा रेसिपीचा, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण रेसिपी बनवणार आहे पोह्याची. पोह्याची रेसिपी म्हणजे एक वेगळाच प्रकारचा पोह्याचा पाहणार आहोत. वेगळा प्रकार म्हणजे कसा, ना कांदा पोहे ना दडपे पोहे, त्यातला मधला प्रकार आपण पाहणार आहोत. तरीवाले पोहे खाल्लेत आपण, पोह्याचे अनेक प्रकार वेगवेगळे, आपण कांदा पोहे, बटाटे पोहे, सगळे पोह्याचे प्रकार खाल्ले, पण हा एक वेगळाच प्रकार आपण आज बनवणार आहोत. आता त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते सर्वप्रथम पाहूया. तर मी हे पोहे घेतलेत, एक वाटीभर एवढे पोहे घेतलेत. तुमच्याकडे अजून चपटे पोहे असतील तर ते घ्या. तर माझ्याकडे तर सध्या हेच आहेत म्हणून मी ह्याचाही वापर करू शकता. तर ते मी आहेत तेच पोहे घेतलेले आहेत, जे आपण कांदा पोहेला वापरतात ते. आणि अजून साहित्यामध्ये घेतलेले आहेत शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, खूप सारी कोथिंबीर, खूप सारा नारळ. ह्याच्यासाठी नारळ आणि कोथिंबीर खूप लागतं. लिंबाचा रस, कढीपत्ता, थोडंसं हिंग चिमूटभर, राई पाव चमचा, हिरवी मिरची, हळद, मीठ, साखर आणि तेल, इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, पोहे आपल्याला परतून घ्यायचे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजून घ्यायचे. परतून घेतलं म्हटलं म्हणजे ते तेलावर परतले जातात. आपल्याला हे भाजून घ्यायचे, आपल्याला तेलावर परतायचे नाही. थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे. आता पोह्याचा प्रकार कुठला तो मी तुम्हाला सांगितलं नाहीये. तर पोह्याचा प्रकार आहे, ह्याला म्हणतात मुरडे पोहे. आता कांदा पोहे आणि दडपे पोहे यातला हा मुरडे पोहे म्हणून नवीन प्रकार आहे. तर आता मी हे पोहे परतून घेते, एकदम कुरकुरीत होईस्तोवर असं मंद आचेवर अगदी 4-5 मिनिटं असे परतून घेते आणि मग काढून घेते. पोहे चांगले परतून झालेले आहेत. आता हे पोहे मी बाउलमध्ये काढून घेते. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे शेंगदाणे परतून घ्यायचे, थोडेसे लालसर थोडेसे करून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे शेंगदाणे त्याच तेलामध्ये. शेंगदाणे परतून झालेले आहेत. आता मी हे शेंगदाणे पण काढून घेते. आता आपल्याला ह्याच तेलामध्ये फोडणी तयार करायची. फोडणीसाठी आपल्याला घालायचे सर्वप्रथम मोहरी, मिरची, हिंग, गॅसची आच मंद ठेवायची आहे, कढीपत्ता करून घ्यायचा आहे. आता ह्यातला थोडासा कांदा ठेवायचा आहे आणि दुसरा घालायचा आहे. कांदा अगदी थोडासा ठेवायचा आहे, पुढे समजेल त्याच्यासाठी. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. मीठ घालून घ्यायचंय, साखर पण घालायची. त्यामध्ये साखर पण घालायची असते, छान टेस्ट येते साखर घातल्याने. आणि सगळं साहित्य फोडणीमध्ये घालायचंय. थोडंसं ठेवायचंय काही साहित्य, ते तुम्हाला पुढे समजेल कशा प्रकारे करायचंय ते. हळद घालायची आहे, हळद मिक्स करून घ्यायची आणि पटकन घालायचंय टोमॅटो. आता ह्यामध्ये जो नारळ घेतला त्यातला थोडासा नारळ घालून घ्यायचा आहे. नारळ खूप लागतो या रेसिपीला, जितका नारळ घालेल तितका हे पोहे छान लागतात, मुरडे पोहे. आणि खूप छान अशी रेसिपी आहे, एक वेगळीच रेसिपी आहे. म्हणजे ना कांदे पोहे आणि ना दडपे पोहे, त्याच्यातल्या मधले जी रेसिपी मुरडे पोहे. आता हे व्यवस्थित नारळ ह्यामध्ये फोडणीमध्ये परतून घ्यायचंय. आणि नारळ थोडासा ठेवलेला आहे, पुढे समजेल कशासाठी ते. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. आता ही फोडणी तयार झालेली आहे, अशी 2 मिनिटं परतून अजून घेऊन आता ही आपल्याला पोह्यावर घालायची. चला मग आता ही पोह्यावर घालून घेऊया. आता हे पोहे मी बाउलमध्ये काढून घेतले. त्या बाउलमध्ये आता आपल्याला घालून घ्यायचे हे शेंगदाणे जे आपण तळून घेतले ते, आणि ती फोडणी केलेली आहे ती घालायची आहे. फोडणी घालून घेऊया. आणि पोहे तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण घालू शकता. त्यामध्ये मी थोडेच घातले, वाटीभर घातलेत मोठी. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण घालू शकता, थोडेसे क्वांटिटी पोह्याची वाढवली चालेल. आता ह्यावर हा थोडासा कच्चा कांदा ठेवलेला आहे तोही घालायचा.
आहे ना इंटरेस्टिंग रेसिपी. कोथिंबीर घालायची. हा जो लिंबूचा रस घेतला तो पण घालायचा. थोडस ओल्या नारळाचा चव घालायचा म्हणजे ओलं खोबरं. आता हे मिक्स करून घ्यायचंय. आता फोडणी ह्या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. गरम आहे नाही तर शक्यतो हातानेच मिक्स करायची. थोडीशी गार झाली तर मग हाताने मिक्स करू शकतो. मग गरम गरम असल्यामुळे ती फोडणी मी चमच्याने मिक्स केली. थोडीशी अशी फिरवून पण असे मिक्स करू शकतो आपण. थोडीशी अशी वर खाली करायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला पोह्याला ही फोडणी लागली जाईल. आणि चपटे पोहे मिळाले तर शक्यतो ते घ्यायचे. आता माझ्याकडे नव्हते म्हणून मी आपले कांदा पोहेवाले, नसतील तर हेही चालतील. आता मी पण कांदा पोहेवालेच घेतले. छान अशी रेसिपी आहे, अगदी मस्त अशी एक वेगळीच पोह्याची रेसिपी. शक्यतो असे हातानेच मिक्स करायची. म्हणून थोडी फोडणी थंड झालेली आहे, मी हातानेच असे मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित लागली जाईल. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया. आहे ना छान इंटरेस्टिंग रेसिपी मुरडे पोहेची, एक वेगळीच रेसिपी. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पोहे. आता हे मुरडे पोहे मी प्लेटमध्ये काढून घेतले. आता अजून वरून अशी थोडीशी खोबरं घालायचं ओलं आणि वरून थोडी घालायची कोथिंबीर. बघा छान अशी रेसिपी आपली झालेली आहे. कशी झाली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब हाईट करायलाही विसरू नका. आणि असे मुरडे पोहे तुम्ही बनवून बघा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.